नमस्कार. कोणतंही ग्रामर पाठांतर न करता नैसर्गिक पद्धतीने इंग्रजी बोलायला शिकवणाऱ्या ई गुरु यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर कोणतेही ग्रामर पाठांतर न करता नैसर्गिक पद्धतीने इंग्रजी बोलणं कसं सहज सोपं आहे हे समजून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या इंट्रोडक्शन व्हिडिओची लिंक पहा किंवा वरील आय बटनवर क्लिक करा. आणि असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. त्यामुळे या व्हिडिओमधून तुम्ही थोडं जरी काही शिकला असाल तर ई गुरु चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. ज्याप्रमाणे आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी सेंटेन्सची आवश्यकता असते त्याचप्रमाणे इंग्रजी बोलताना प्रश्न विचारण्यासाठी क्वेश्चनची आवश्यकता असते. आता क्वेश्चनचे एकूण 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे सिंपल क्वेश्चन आणि दुसरा प्रकार आहे WH क्वेश्चन. सिंपल क्वेश्चन म्हणजे ज्या प्रश्नांच्या शेवटी का असा प्रश्न विचारला जातो आणि ज्याची उत्तरं येस किंवा नो या स्वरूपात असतात अशा प्रश्नांना सिंपल क्वेश्चन म्हणतात. अशा प्रश्नांची सुरुवात ही नेहमी हेल्पिंग वर्बने होते. जसं की डज राहुल राईड हिज ओन रिपोर्ट्स, राहुल स्वतःचे रिपोर्ट्स लिहितो का, किंवा आर यू मॅरिड म्हणजे तुमचे लग्न झाले आहे का. या दोन्ही प्रश्नांच्या शेवटी का हा प्रश्न विचारला गेला आहे आणि या प्रश्नांची उत्तरं ही येस किंवा नो या स्वरूपात आहेत. तसेच वरील प्रश्नांची सुरुवात ही हेल्पिंग वर्बने झालेली आहे म्हणून अशा प्रश्नांना सिंपल क्वेश्चन म्हणतात. हेल्पिंग वर्ब या विषयावरचा डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर वरील आय बटनवर क्लिक करा किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर चेक करा. आता पाहू या क्वेश्चनचा दुसरा प्रकार WH क्वेश्चन. ज्या प्रश्नांची उत्तरं येस किंवा नो नसून सविस्तर शब्दात असतात अशा प्रश्नांना WH क्वेश्चन्स म्हणतात. अशा प्रश्नांची सुरुवात नेहमी WH फॅमिलीतील शब्दांनी होते. WH फॅमिली म्हणजे व्हॉट, वेन, वेअर, हू, व्हाय, विच, हुज, हुम, हाऊ, हाऊ मच, हाऊ मेनी, हाऊ लॉंग, हाऊ फार यांसारख्या प्रश्नाच्या सुरुवातीला W किंवा H लेटर्स असणाऱ्या शब्दांनी होते. जसं की हू इज युअर फेवराईट आर्टिस्ट, तुमचा आवडता कलाकार कोण आहे, किंवा व्हॉट हॅव दे डिसाइडेड, त्यांनी काय ठरवलेले आहे. या दोन्ही प्रश्नांची सुरुवात WH फॅमिलीतील शब्दांनी होते आणि या प्रश्नांची उत्तरेही येस किंवा नो या स्वरूपात नाहीत म्हणून अशा प्रश्नांना WH क्वेश्चन्स म्हणतात. आता आपण या WH फॅमिलीतील शब्दांचा वापर कसा करतात ते पाहू. WH फॅमिलीतील पहिला शब्द आहे व्हॉट. व्हॉट म्हणजे मराठीमध्ये काय. या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये एखादी वस्तू, युक्ती किंवा एखादी क्रिया सांगितली जाते. जसं की व्हॉट आर यू डुईंग म्हणजे तुम्ही काय करत आहात. WH फॅमिलीतील पुढील शब्द म्हणजे वेन. वेन म्हणजे मराठीमध्ये केव्हा. या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये एखादी वेळ सांगितली जाते. जसं की व्हेन आर यू लिव्हिंग म्हणजे तू कधी निघणार आहेस. WH फॅमिलीतील पुढील शब्द म्हणजे वेअर. वेअर म्हणजे मराठीमध्ये कोठे. या प्रश्नांच्या उत्तरामध्ये एखादे ठिकाण सांगितले जाते. जसं की वेअर इज माय बॅग म्हणजे माझी बॅग कुठे आहे. WH फॅमिलीतील पुढील शब्द म्हणजे हू. हू म्हणजे मराठीमध्ये कोण. या प्रश्नांच्या उत्तरामध्ये एखाद्या व्यक्ती किंवा प्राण्याबद्दल सांगितले जाते. जसं की हू टोल्ड यू दॅट स्टोरी म्हणजे ती कथा तुम्हाला कोणी सांगितली. WH फॅमिलीतील पुढील शब्द म्हणजे व्हाय. व्हाय म्हणजे मराठीमध्ये का. या प्रश्नांच्या उत्तरामध्ये एखादे कारण सांगितले जाते. जसं की व्हाय इज ही क्राईंग तो का रडत आहे. WH फॅमिलीतील पुढील शब्द म्हणजे विच. विच म्हणजे मराठीमध्ये कोणता किंवा कोणते. या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये एखादी गोष्ट निवडीविषयी सांगितले जाते. जसं की विच वन डू यू चूज म्हणजे तुम्ही कोणता निवडला आहे. WH फॅमिलीतील पुढील शब्द म्हणजे हुज. हुज म्हणजे मराठीमध्ये कोणाचा किंवा कोणाचे. या प्रश्नांच्या उत्तरामध्ये एखाद्या व्यक्ती, प्राणी किंवा नामाबद्दल सांगितले जाते. जसं की हुज पेन्सिल इज दिस ही पेन्सिल कोणाची आहे. WH फॅमिलीतील पुढील शब्द म्हणजे हुम. हुम म्हणजे मराठीमध्ये कोणाला. या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये सुद्धा एखाद्या व्यक्ती किंवा प्राण्याबद्दल सांगितले जाते. जसं की हुम वॉज राहुल टॉकिंग टू राहुल कोणाशी बोलत होता. WH फॅमिलीतील पुढील शब्द म्हणजे हाऊ. हाऊ म्हणजे मराठीमध्ये कसे. या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये एखादी पद्धत सांगितली जाते. जसं की हाऊ कॅन यू एक्सप्लेन आपण कसे स्पष्ट करू शकता. WH फॅमिलीतील पुढील शब्द म्हणजे हाऊ मच. हाऊ मच म्हणजे मराठीमध्ये किती. या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये निश्चित मोजता न येणारे प्रमाण सांगितले जाते. जसं की हाऊ मच ट्रॅफिक वॉज देअर ऑन द वे टू वर्क कामाच्या मार्गावर किती रहदारी होती. WH फॅमिलीतील पुढील शब्द म्हणजे हाऊ मेनी. हाऊ मेनी म्हणजे मराठीमध्ये किती. या प्रश्नांच्या उत्तरामध्ये निश्चित मोजता येणारे प्रमाण सांगितले जाते. जसं की हाऊ मेनी डेज आर देअर इन मे मंथ मे महिन्यात किती दिवस आहेत. WH फॅमिलीतील पुढील शब्द म्हणजे हाऊ लॉंग. हाऊ लॉंग म्हणजे मराठीमध्ये किती दूर.
या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये कालावधी सांगितला जातो, जसं की हाऊ लॉंग वॉज यू स्टे इन मलेशिया, मलेशियात तुमचा मुक्काम किती काळ होता. WH फॅमिलीतील पुढील शब्द म्हणजे हाऊ फार, हाऊ फार म्हणजे मराठीमध्ये किती दूर. या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये अंतर सांगितले जाते, जसं की हाऊ फार डू यू जॉग एव्हरी मॉर्निंग, तुम्ही रोज सकाळी किती अंतर जॉगिंग करता. या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्वेश्चन फॉर्मेशन याविषयी जी कन्सेप्ट मी शिकवली आहे ती कॉमन आणि नॉर्मल आहे. क्वेश्चन फॉर्मेशन याविषयी प्रॅक्टिस टेस्ट आणि ॲनिमेशन सहित इन डिटेल्समध्ये कन्सेप्ट शिकण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले ई गुरु ॲप डाउनलोड करा. तसेच तुम्हाला इंग्रजीच्या कोणत्याही इतर विषयांवर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की आयडेंटिफाय द टाईप ऑफ फॉलोइंग सेंटेन्स, आणि सेंटेन्स आहे डज शी इट मँगो, आणि तुमचे ऑप्शन आहेत ए सिम्पल क्वेश्चन, बी WH क्वेश्चन. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा, त्यामुळे तुम्हाला येणारे उत्तर हे बरोबर आहे की नाही हे समजेल. तसेच लिहिल्यामुळे तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, त्यामुळे या व्हिडिओमधून तुम्ही थोडं जरी काही शिकला असाल तर ई गुरु चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.